कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी आशू, पण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता। चंदन, चंदन, मूर्ख आहेस का चंदन? तुला काय? आशू, 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 आशू ऐक ना, डोळे उघड। आशू, आशू ऐक, डोळे उघड। शिवा, आशू, शिवा इकडे, शिवा ऐक, हे बघ, तो शुद्धीत नाहीये आणि आज त्याने इथे थांबणं जास्त गरजेचं आहे। चंदन, तू येडा आहे का? तुला मी सांगितलं होतं की कोणाला काही सांगायचं नाही, कोणाला काही करायचं नाही। तू इथे त्याला घेऊन आलास। अगं शिवा, त्याला आणलं नसतं तर त्याचं लग्न झालं असतं। अरे झालं असतं तर झालं असतं यार, पण मी तुला शपथ घातली होती की नाही? तुझ्या डोक्यात काही शिरत नाही का? कारण तुमचं प्रेम मी बघितलंय शिवा। शिवा, बाबा. शिवा ऐक, हे बघ, काहीही झालं तरी तुमचं प्रेम टिकून राहावं हेच मला वाटतं यार। खऱ्या प्रेमाची किंमत माझ्याहून जास्त सध्या कोणालाच माहित नाहीये। तुला अक्कल नाहीये का? त्याचं खरंच प्रेम असेल तर त्याला कळेल ना। तू कशाला मध्ये पडलास? तू त्याच्या लग्नात ना त्याला इथे घेऊन आलास। तिकडे त्याला शोधत असतील अरे सगळे। तुला माहितीये का चंदन, माझ्या घरापर्यंत पोलीस आले। तू का केलं असं? ऐक, हे तू गप्पा बस। शिवा, मला काय ऐकायचं? शिवा, एकदा मी काय म्हणतो ते ऐक एकदा। हा बोल, बोल, तू बोल। मला जे योग्य वाटलं ते मी केलं, पण आता प्लीज तू शांत हो। हे बघ, तू सुद्धा इकडे, आशू सुद्धा इकडे। प्लीज त्याला आत्ताच्या आत्ता सगळं खरं सांगून टाक। म्हणजे हेच की हे सगळं दिव्याने केलंय। कीर्तीने आणि दिव्याने तुम्हाला मारायला गुंड पाठवले होते, हे सांग ना त्याला। किती हुशार आहेस रे। तुला वाटतं ह्या सगळ्यांना कसा विश्वास बसेल? आपण पटवू ना त्याला। पण ह्या गोष्टीमुळे तो माझ्या प्रेमात परत पडणार असेल ना, तर मला नको येते। अशाने काहीच नाही होणार शिवा। पण मला कळेल ना चंदन की त्याचं माझ्यावर प्रेम आहे की नाही। त्याला काय वाटतं निदान? शिवा, तू खूप मोठा मूर्खपणा करतेयस, ऐक माझं। हे बघ, मला जबरदस्तीचं प्रेम नकोच आहे। अगं पण त्या प्रेमावर तुझाही तितकाच हक्क आहे। अरे पण हक्क मागून नकोय ना मला। ऐक, एक मिनिट, हे बघ, आपल्याकडे याहून सोपा मार्ग नाहीये। प्लीज त्याला खरं सांग शिवा। तू जर आता गप्प बस, मी हे सगळं काही करणार नाहीये। शिवा, हट्ट नको करूस प्लीज। हे बघ चंदन, मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे। अगं किती दिवस? आज जर मी नसतो तर त्याचं लग्न झालं असतं। अरे यार चंदन, तू आता त्रास देतोयस मला। ठीक आहे, काय करायचंय मग आता? मला नाही कळत आता काय करायचंय। डोकं जड करून टाकलं तू। एक मिनिट, म्हणजे ह्याला परत नेऊन सोडायचं म्हणतेय तू? मी या अवस्थेत? हे बघ, हा आणि ही, हे दोघं यांना पकडून कुठे आणायचं? पकडून नाही आणायचंय, पाठवायचंय। हे बघ, आणि हा आहे आशू। ह्याचं काय? भाऊ आहे माझा, त्याला त्यांच्या तावडीतून सुखरूप आणायचंय। आणि लक्षात ठेवा, काही झालं तरी चंदन आणि शिवा यांचा गेम वाजलाच पाहिजे। काळजी करू नका साहेब, आजपर्यंत आम्ही घेतलेलं कुठलंही काम अर्धवट ठेवलेलं नाहीये। तुमचा हाच कॉन्फिडन्स तिच्या समोर खोटा ठरू शकतो। भल्या भल्यांना पोरून उरली आहे ती, हलक्यात घेऊ नका तिला। आणि जाताना दोघेच जण जाऊ नका, 10-12 जण सोबत घेऊन जा। अहो मॅडम, असे खूप बघितलेत, तुम्ही फक्त भरोसा ठेवा। मला तुमच्यावरती फुल भरोसा आहे।
केटू डार्लिंग, तू अजिबात काळजी करू नकोस, हे त्यांचं काम नीट करतील. साहेब जर ऍडव्हान्स हातावर टेकला तर जरा बरं होईल. तुमचं काम झालंच म्हणून समजा. हे इकडे काय काय वराडी आहात का तुम्ही? मग इकडे ना, डावीकडे सरळ, परत उजवीकडे. किटू डार्लिंग, आपल्यासाठी हा शेवटचा चान्स आहे. मागे दिवाळीच्या वेळेला कंपनीतल्या कामगारांचा बोनस फ्रॉड केल्यानंतर या प्रकरणामध्ये सुद्धा आपला हात आहे हे जर का पुढे आलं ना, तर आपल्याला आयुष्यभर रस्त्यावरती भीक मागावी लागेल, एवढं लक्षात ठेवा. नाही नाही, या वेळेला असं काही होणार नाहीये. अरे या वेळेला आपल्याकडे सगळे खोटे प्रूफ्स आहेत आणि महत्वाचं म्हणजे आईचा विश्वास आहे आपल्यावर. फक्त तुझ्या त्या गुंडांनी नीट काम केलं ना म्हणजे झालं. ते करतेच काही डोंट. परत चल आता. गुरुजी गुरुजी आशू आशू डोळे उघड. शिवा, तू शांत हो. एक मिनिट. शिवा, हे तू दूर हो माझ्यापासून, लांब हो. आशू ऐक, एकदा ऐकून घे प्लीज. तू काय करतोय तिथे? तू हिच्या बरोबर ऐक ना आशू, ऐकून घे ना माझं. काय ऐकू? आत्तापर्यंत तू जे जे केलंयस ना आयुष्यात, त्यात हे सगळ्यात एक्स्ट्रीम आहे शिवा. जस्ट बिकॉज माझं नेहा बरोबर लग्न होणार आहे, तू या थराला गेलीस. नाही म्हणजे हेच आहे ना, बरोबर आहे. तू याला घेतलंस बरोबर आणि मला किडनॅप केलंस. काय म्हणजे तू जे म्हणतेस ना की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी काहीही करू शकते तुझ्यासाठी, आणि तू प्रूव्ह केलंस की तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस. आणि हे काय आता, ही काय नाटकं करतेस? ए अरे गप्पच. तुला कळतंय तू काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय? अरे शिवा, शांत हो चंदन, शिवा तो शांत हो. हे बघ चंदन, आपल्याकडनं चूक झालीये. हो झालीच आहे चूक तुझ्याकडनं. मग माझं लग्न आहे आज, माझ्या घरचे ना मला शोधत असतील, ते काळजी करत असतील माझे. तू या थराला जाऊ शकतेस, मला विश्वासच नाही बसत आहे शिवा. इतकं ऑब्सेसिव्ह प्रेम असतं का? इतकं ऑब्सेसिव्ह प्रेम आहे तुझं? मला ना पश्चात्ताप वाटतो कधी कधी. मी आयुष्यात ना तुला ओळखायचो, एकेकाळी आपलं काहीतरी नातं होतं. का मी मैत्री केली, का आपल्या दोघांची ओळख होती, का आपण भेटलो आयुष्यात. तू बायको म्हणून लांब राहिलं, तू मैत्रीण म्हणूनही चांगली नाही सगळं. काय आहेस तू माझ्या आयुष्यात? आशू बस कर. चूक करतोयस यार. तू आता एक शब्द बोलायचा नाही, गप्प बस. मी एकही शब्द तुझ्या विरोधात ऐकून नाही घेणार आहे शिवा. हा तुझ्या निखळ मैत्रीचा आणि प्रेमाचा अपमान आहे अगं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.